रघुवीर खेडकर आज कट्ट्यावर आलेले आहेत. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. सर, आतापर्यंत तुम्ही अनेक पात्र सादर केले असतील, म्हणजे प्रेक्षकांसाठी खरं तर ते पात्र असतं, बट जेव्हा कलाकार ते सादर करतो तेव्हा त्याच्यासाठी ते पात्र नसून तो पूर्ण त्यात सामावून जातो. तर आतापर्यंत तुम्ही जे काही पात्र सादर केले तर त्यातली असं कोणतं पात्र आहे जे तुम्हाला खूप भावलं आणि खरं तर आपण एखादं पात्र सोडताना तो जो त्रास होतो ना, की तर असं कुठलं पात्र आहे की तुम्हाला ते भावलंय? मुक्का पोटा अभंगवाडी म्हणून एक वगनाट्य होतं राजकीय याच्यावर. त्याच्यात मला बाबूराव नावेची भूमिका होती. तर त्या बाबूराव नाव्याला सगळेच जण नावं ठेवायचे गावातले पुढारी. मग तो शेवटी मनात गाठ बांधतो की मलाच यावर्षीचं सरपंच व्हायचं. आणि मग तो जे म्हणजे गावात सगळ्या गोष्टीवर पडदे उघडतो गावातले, त्यावेळेस सर्वजण मिळून त्याला मतं देतात आणि तो पुढारी होतो, गावचा आमदार होतो. तर ती एक भूमिका माझी आवडीची. पुन्हा आणि तो मी नवे नाटकाचे जे पंत आहेत आपले प्रभाकर पणशीकर, ते एक दिवशी माझा प्रयोग बघायला आले. माझ्या वगनाट्याचं नाव होतं गुन्हेगार नटसम्राट. बर. त्याच्यात मला 7 भूमिका होत्या. बर. आणि पंत पुढं बसलेले. एक तर माझी तुतरी वळली पंतांना पुढं पाहून. मी तेवढ्या प्रेक्षकातून तिथं जाऊन त्यांचे पाय धरले. म्हटलं चुकलं तर मला क्षमा करा. आणि मी त्या भूमिका केल्या. नंतर खेळ सुटल्यावर पंत आले, मला म्हणले रघुवीर, मला तुझी गरज आहे, बघ विचार कर आणि मला सांग. पण मी खूप घाबरलेलो होतो. कारण पंतांचं म्हणजे एक त्यांचं साम्राज्यच असं होतं. तुम्ही मी नवेच बघितलं होतं? हो, फार वेळा. अच्छा. त्यांचा पंतांचा कार्यक्रम आधी दुपारचा आणि रात्रीचा आमचा तमाशाचा शो. ते थांबायचे तमाशा पाहायला. मगाशी तुम्ही म्हणालात की पुढचा जन्म जर मिळाला तर मला हेच असाच कलावंत म्हणून मिळवायला आवडेल. हा विचार तुम्ही करताय, पण तुमच्याकडे नवी पिढी येते का? म्हणजे ती काय विचार करते सध्या? नवी पिढी आता येईल. नवी पिढी कशी येईल की आता तमाशाला तर पद्मश्री मिळतोय, तर पद्मश्री म्हणजे मिळवणं काही तोंडाची गोष्ट नाही. कितीतरी मोठे मोठे दिग्गज आहेत ते पद्मश्रीसाठी झटतात. आणि आज या उपेक्षित क्षेत्राला पद्मश्री मिळाला म्हणजे याच्यात काहीतरी आहे, हे शिकलेली मुलं विचार करतील. त्यातून आज तमाशातला रोजगार इतका वाढला आहे की साधा कर्मचारी असतो तो 2,000 रुपये महिना घेतो, आपलं 20,000 रुपये महिना कर्मचारी. आणि कलावंत 2,000, 2,500, 3,000. मुली 2,000, 2,500, 3,000. मॅनेजर 5,000. असा रोज. म्हणजे एवढा रोजगार आहे. तर त्यांनी बेकार फिरण्यापेक्षा तमाशात भाग घ्यावा. कुणी वगनाट्यातली कामं करावीत, कुणी हलगी वादन शिकावं, कुणी ढोलकी वादन शिकावं, कुणी व्हिलनची भूमिका करण्याचा प्रयत्न करावा. असे प्रयत्न नवतरुणांनी करावेत. आत्ताची मुलं येतात आणि नुसते आम्ही डान्सर आहोत. नवीन मुलं येत आहेत डान्सर, कुठं ते डबडे डुबडे वाजव, एकटोप्या वाजव, कुठं किंबोर वाजव, कुठं काय वाजव, अशीच मुलं येतात. पण भूमिका करणारे कुणी येतच नाही. ती आली पाहिजे. तर आता शेवटी पद्मश्री मिळाली, मोठी गोष्ट झाली. पण आता तुम्ही काय सांगाल शेवट माझं नवतरुणांना हात जोडून विनंती आहे. मी तुमच्या बापाच्या वयाचा माणूस आहे, पण माझी हात जोडून विनंती आहे की तमाशा पहा. तमाशाला नाकारू नका. तमाशाला तुम्ही नाकारलं तर भावी आयुष्यात फक्त पुस्तकात तमाशा पाहायला मिळेल. आणि तमाशा पहा याचा अर्थ तमाशा घेऊन धिंगाणा करा असं नाही. फक्त कला पहा, कलावती पाहू नका. बऱ्याच गावात तुमच्याकडे किती बाया आहेत असं विचारतात. खूप वाईट वाटतं मनाला की माझी 53 वर्षाची कारकीर्द ही मातीमोल झाली. त्या माणसाने रघुवीर केळकरला विचारलं तुमच्यात किती बाया आहेत. तर हे करू नका. आणि एक कडी म्हणून दाखवतो मी भैरवीची. तुम्ही या मनोरंजनासाठी या, आज या मनोरंजन
मनोरंजनासाठी या छप्पर पलंगी गाद्या गिरद्या, छप्पन पलंगी गाद्या गिरद्या, जच्या समुद्राला भिडती नद्या, जच्या समुद्राला भिडती नद्या, साध्या भोळ्या आणि भोळ्या भाबड्या, कलेला कडेवर घ्या 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 वो सजना घ्या, मनोरंजनासाठी या आज या 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 मनोरंजनासाठी या. वा